नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। काल जो आपण ट्विस्ट बघितला त्यामध्ये आपण हे बघितलं कशा प्रकारे आता सरोजच्या फ्रेंडची मुलगी श्वेता अद्वैतच्या आयुष्यामध्ये एंट्री घेतीये। सरोजने पूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग करून श्वेताची एंट्री चांदेकरांच्या घरात केलेली असते आणि कशा प्रकारे श्वेता ही किती सुंदर आणि किती छान मुलगी आहे, घराला साजेशी मुलगी आहे असं तिने बांना घरातल्या सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं। सरोजचा मनोमन हाच प्लॅन असतो की ती मिडल क्लास कलाला बाहेर काढून श्वेतालाच अद्वैतची बायको म्हणून या घराची सून करून आणावं। परंतु सरोजचा हा प्लॅन आबांच्या लक्षात येत असतो आणि आबांना श्वेता ही मुलगी अजिबातही आवडत नसते, कारण आधीच कलाचं महत्त्व हे आबांना कळून चुकलेलं असतं। त्यामुळे सरोजच्या डोक्यातला प्लॅन आबांना अजिबात सक्सेस होऊ द्यायचा नसतो। तर आता कलासुद्धा अद्वैतच्या ऑफिसमध्ये काम करत असते, तर कलासुद्धा आता अद्वैतच्या ऑफिसमध्येच काम करत असते आणि कलासुद्धा बघत असते की आता अद्वैतसोबत एक नवीनच मुलगी ऑफिसमध्ये येतीये, जिचं नाव आहे श्वेता। श्वेता ही सरोज मॅडमच्या मैत्रिणीचीच मुलगी आहे आणि श्वेताची सगळी इन्फॉर्मेशन आता कलाला माहितीच झालेली असते। त्यामुळे कलाला मात्र फार जेलेसी वाटत असते। भलेही ती चांदेकर समोर ॲटिट्यूड दाखवत असेल, परंतु चांदेकरच्या आजूबाजूला कलाला एकही मुलगी नको असते। त्यामुळे मात्र कलाला श्वेताचा फार राग येत असतो आणि श्वेतालाही ही गोष्ट माहिती असते की ही कला खरे आहे आणि हीच अद्वैतची बायको होती। त्यांच्यामध्ये त्यांचे मतभेद होते, त्या अशा सगळ्या गोष्टी श्वेतालाही माहितीच असतात, परंतु अद्वैतचा या सगळ्यामध्ये काहीच रोल नसतो। अद्वैतला रोजचा प्लॅन हा अजिबात माहिती नसतो आणि त्याला काही डाऊटही येत नाही। अद्वैत हा श्वेतासोबत एकदम छान रिलेशन जपत असतो, त्यांची आधीपासूनची फ्रेंडशिप असते, त्यामुळे त्याच नेचरने ते एकमेकांसोबत राहत असतात। तू श्वेताच्या मनात मात्र वेगळंच असतं। श्वेता पूर्णपणे अद्वैतच्या मनावरती इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करत असते, अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ही गोष्ट कलाला कळत असते। आता अद्वैतसाठी श्वेताला काही ना काही करायचं असतं, त्यामुळे आता अद्वैतसाठी ती आता लस्सी घेऊन गेलेली असते आणि लस्सीची आयडिया आपल्या कलानेच दिलेली असते। कालच्याच ट्विस्टमध्ये बघितलं की श्वेताने अद्वैतच्या फेवरेट गोष्टी कलाला विचारलेल्या असतात की काय ग कला, अद्वैतला कोणत्या कोणत्या गोष्टी फार आवडतात, जसे की कॉफी, लस्सी, आईस्क्रीम, अशा प्रकारे मध्ये अद्वैतला कोणती गोष्ट जास्त आवडते। तेव्हा आता कलाने मात्र त्याच्यामध्ये शाळा केलेली असते। कलाला माहिती असतं की अद्वैतला दुधाच्या पदार्थांचा आणि थंड पदार्थांचा किती त्रास येते, त्यामुळे अद्वैतावरती चिडला पाहिजे ह्या इंटेन्शनने कलाने आता श्वेताला आयडिया दिलेली असती की तुला जर चांदेकरला खुश करायचं आहे ना, किंवा चांदेकरच्या आवडीची तुला वस्तू न्यायची ना, तर तू एक काम कर, त्याला लस्सी खूप आवडते आणि मग तू ती लस्सी त्याला दे, त्यामुळे त्याला खूप आवडेल। त्यामुळे आता श्वेताने कलाचं लगेचच ऐकलेलं असतं आणि ती अद्वैतसाठी मस्त लस्सी घेऊन गेलेली असते। अद्वैत त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो आणि श्वेता जाते आणि म्हणते की अद्वैत, हे बघ, मी तुझ्यासाठी लस्सी आणली आहे, आवडते ना अगदी तशीच, ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं टाकून तुझ्यासाठी मी मस्त लस्सी आणली आहे। तर आता अद्वैत बघून घेतो की श्वेताने लस्सी आणली आहे आणि श्वेताला ही गोष्ट माहिती नसेल असा विचार अद्वैत करत नाही आणि अद्वैत पूर्णपणे भडकतो। अद्वैत आता श्वेताला म्हणतो की अगं श्वेता, तू माझी लहानपणीची मैत्रीण असून तुला माहिती नाही आहे का की मला लस्सी आवडत नाही आणि लस्सीने मला त्रास होतो ते। त्याचा मूड आधीच खराब असतो आणि त्यात आता त्याने समोर लस्सी बघितलेली असते, त्यामुळे त्याला अतिशय राग येतो आणि तो पूर्ण राग आता त्या श्वेतावरती काढून घेतो आणि तिला तो ओरडत असतो। तेव्हा आता श्वेता मात्र काहीच बोलू शकत नसते, श्वेता फक्त ऐकून घेत असते आणि श्वेताला आता एक गोष्ट लक्षात येते की याचा अर्थ कला याची बायको आहे, म्हणजे याचा अर्थ कलाने माझ्यासोबत मुद्दामून हे नाटक केलं की अद्वैतला लस्सी आवडते, ती तर त्याची बायको आहे, याचा अर्थ तिला सगळ्या त्याच्या आवडीनिवडी माहिती असतील, परंतु तिने मुद्दामून मला हे खोटं सांगितलं की अद्वैतला लस्सी आवडते। त्यामुळे आता श्वेताला अत्यंत कलाचा राग आलेला असतो। श्वेताने आता अद्वैतचं सगळं रागवणं ऐकून घेतलेलं असतं। तिला आता अद्वैतवरती जरा प्रेम व्हायला लागलेलं असतं, त्यामुळे ती त्याला दुखवत नाही आणि ती त्याला सांगतही नाही
नाही काही गोष्टी, परंतु आता मनोमन श्वेताला कलाचा खूप राग आलेला असतो आणि श्वेता आता ठरवते की मी आता या कलाखरेचा बदला घेऊनच राहील म्हणून. तर कलाने मात्र ही सगळी गंमत बघितलेली असते आणि आता श्वेताचा कशा प्रकारे पोपट झाला, चांदेकर कसा तिच्यावरती भडकला, हे सगळं कलाने बघितलेलं असतं आणि कलाला मात्र फार मज्जा आलेली असते. कारण शेवटी अद्वैत हा तिचा नवरा असतो आणि नवऱ्याच्या अवतीभोवती कोणती मुलगी अशी फिरतीये ही गोष्ट कोणत्या बायकोला सहन होईल. त्यामुळे कला मात्र जाम खुश झालेली असते कारण अद्वैतने श्वेताला फटकारून लावलेलं असतं. तर आता त्यानंतर सगळे घरी आलेले असतात. आता चांदेकरांच्याच घरी राहत असते. तेव्हा मात्र सरोज मात्र श्वेताचा चांगला पाहुणचार करत असते. तिला काय हवंय नकोय एकदम असं मुलीप्रमाणे बघत असते सगळ्या गोष्टी आणि हे सगळं बघून आबांना राग येत असतो. परंतु आबा काहीच मध्ये पडत नाही आणि जे होतंय ते होऊ देत असतात. त्यांना माहिती असतं कला ही किती खंबीर आहे आणि कला काही अद्वैतच्या आयुष्यात दुसऱ्या मुलीला येऊ देणार नाही. कला अजिबात अद्वैतच्या आयुष्यात दुसऱ्या मुलीला येऊ देणार नाही ही गोष्ट आबांना माहितीच असते. त्यामुळे आबा जास्त लोड घेत नसतात, परंतु आबांना सरोजचा राग येत असतो. सरोजला साथ द्यायला तर आता रोहिणी, राहुल आणि नैना हे तिघही जण तत्परच असतात. रोहिणीला पण आता सरोजचा प्लॅन चांगलाच लक्षात आलेला असतो आणि रोहिणीला आता दिसत असतं की अच्छा याचा अर्थ आता सरोज वहिनीचा असा नवीन प्लॅन आहे की अद्वैतच्या लाईफमध्ये कलाला बाहेर काढून श्वेताची एंट्री करावी. ते रोहिणी फक्त एवढाच विचार करत असते की बरं आहे ती कला ह्या घरात राहणार नाही, त्या कलाचा सहवास इथे राहणार नाही, कारण कला किती शहाणी आहे आणि कला किती हुशार आहे ही गोष्ट रोहिणीला माहिती असते. रोहिणीचा फक्त हाच प्रॉब्लेम असतो की अद्वैतची बायको त्याच्यापेक्षा जास्त हुशार नकोय, कारण जर ती हुशार असली तर सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि कला ही किती हुशार आहे हे रोहिणीला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे आता रोहिणी सरोजची साथ देत असते आणि ती सरोजला आता म्हणत असते की वहिनी मला कळतंय बरं का तुझे इंटेन्शन्स, तुझं हे जे इंटेन्शन आहे ना की श्वेताला तुझी सून बघतीयस तू, हे चांगलं आहे. खरं तर ती कला ती मिडल क्लास आपल्याला शोभतही नाही आहे. बरं आहे की ही श्वेता इतकी सुंदर आहे, इतकी हुशार आहे, एवढी मोठी डिझायनर आहे, तर आता आपल्याला त्या कलाखरेच्या पायाही पडाव्या लागणार नाही. बरं झालं तुझ्या मैत्रिणीची ही मुलगी आपल्या घरी चाली. तेव्हा सरोजही आता हसत असते आणि म्हणत असते की हो रोहिणी, आता ना या लवकरात लवकर सगळ्या प्रोसेस झाल्या पाहिजे. कला आणि अद्वैतचा लवकरात लवकर ऑफिशियली डिवोर्स झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या पुढच्या प्रोसेस करता येतील. रोहिणी म्हणत असते की हो ग सरोज वहिनी, तू अगदी हे खरं बोलली, परंतु त्या मुलीने तर त्या पेपर्सवरती सह्या केल्यात, परंतु आपल्याच मुलाने अद्वैतनेच त्या पेपर्सवरती सह्या केल्या नाही. अडलं तर आपल्याच बाजूने आहे. तेव्हा सरोज म्हणते की हो ना, अद्वैतने अजूनही मुलीचा पिछा सोडलाच नाहीये, त्याला अजूनही अशी आशा आहे जशी आबांना आहे. हरकत नाही, मीही काही कमी नाहीये. अद्वैतचं मन वळवण्यासाठीच तर मी श्वेताला इथे बोलवून घेतलंय आणि आता हळूहळू ही श्वेताच अद्वैतच्या जवळ जाईल आणि अद्वैतचं प्रेम मिळवेल. मला खात्री आहे ह्या गोष्टीची. इकडे अद्वैत हा पूर्णपणे कलाच्या विचारांमध्ये असतो. त्याला कलाची सारखी आठवण येत असते आणि खरेची कमी त्याला खूप जाणवत असते. कितीही काही म्हटलं तरी त्या दोघांनाही एकमेकांची खूप सवय झालेली असते. ज्या प्रकारे कलाचं अद्वैतवरती प्रेम झालेलं असतं आणि तिने ती गोष्ट एक्सेप्ट केलेली असते, परंतु अद्वैत ही गोष्ट मान्य करत नसतो, त्याला ती गोष्ट एक्सेप्ट करायची नसते. फरक फक्त एवढाच असतो. श्वेताचे आता मात्र षडयंत्र चालू झालेले असतात. तिला आता कलाला अद्वैतच्या नजरेतून खाली पाडायचं असतं. कशा प्रकारे आता कलावरती अद्वैत चिडेल आणि तिची तो लायकी काढेल, तिला तो वाटेल ते सब बोलेल असा प्लॅन आता श्वेता करत असते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आता स्वामीनाथन सरही आलेले असतात आणि आता सगळ्या एम्प्लॉईजची मीटिंग चालू असते. तेव्हा आता त्यांच्यामध्ये असं डिस्कस होत असतं. स्वामीनाथन सगळ्यांसमोर असं म्हणत असतात की आता नवीन प्रोजेक्ट येतोय आणि त्या नवीन प्रोजेक्टचं काम डिझायनर्सचं कला मॅडमनेच करावं असं आता स्वामीनाथनची इच्छा असते.
ही तिथेच असते, श्वेताही तिथेच असते, सरोज, रोहिणी सगळ्या मीटिंगमध्ये असतात. आता कला म्हणत असते की ठीक आहे चालेल सर, सगळी काही जबाबदारी माझी असेल. न्यू डिझाईन्स कलेक्शन मी ऑलरेडी सेट करून ठेवलेलं आहे, त्यातून मी अजून काही जास्त क्रिएटिव्हिटी करेल आणि अजून छान प्रोजेक्ट करून दाखवेल, असं आता कला सगळ्यांसमोर बोललेली असते. आणि आता अद्वैतला ही गोष्ट आवडलेली असते, कारण तिला माहिती असतं की खरे तेवढी कॅपेबल आहे की ती हा प्रोजेक्ट एकदम छान प्रकारे प्रेझेंट करेल. परंतु आता श्वेता, रोहिणी आणि सरोजचं मात्र पूर्णपणे फ्लॅट झालेला असतो. त्यांना कलाचा राग आलेला असतो की ही कला किती शहाणी आहे आणि सगळं काही तिलाच करायचं असतं, असं आता सरोजला वाटत असतं. तर श्वेताच्याही मनात कलाविषयी ऑलरेडी राग असतोच, कलाचा बदलाही घ्यायचा असतो. त्यामुळे आता कलाला खाली पाडण्याचा प्लॅन श्वेताचा सुरू होतो. स्वामीनाथन पुढे म्हणत असतात की ठीक आहे चालेल कला मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही 8 दिवसांचा वेळ घ्या. ह्या 8 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या डिझाईन्स रेडी करा, त्यानंतर आपण एक प्रेझेंटेशन घेऊया. त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आम्हाला सगळं काही व्यवस्थित प्रेझेंट करा आणि मग आपण पुढे बघूयात. तेव्हा आता कला म्हणत असते की ठीक आहे चालेल सर. आणि मग त्यांचं असं डिस्कशन झालेलं असतं की 8 दिवसांचा वेळ कलाला मिळालेला असतो. 8 दिवसांमध्ये आता कलाला छान डिझाईन्स बनवायच्या असतात, त्यानंतर तिला त्या प्रेझेंटही करायच्या असतात. त्यामुळे आता कला मात्र कामाला लागलेली असते. कलावरती जबाबदारी असते, त्यामुळे अद्वैत जरा निर्धास्त असतो. तर आता इकडे घरी आल्यावर मात्र सरोज, श्वेता ह्या दोघीही बोलत असतात. तेव्हा आता सरोज म्हणत असते की श्वेता, बघितलंस ना आज तू ऑफिसमध्ये, आता ती कला अद्वैतच्या आयुष्यात नाही आहे, तरीसुद्धा ती कशी ऑफिसमध्ये लुडबुड करते आणि तिच्या डिझाईन्सला किती डिमांड्स देतात सगळे. त्यामुळे मी तुला सांगतेय की तू लवकरात लवकर कलाच्या हातून तिच्या त्या डिझाईन्सच्या क्वालिटीज शिकून घे. आता श्वेता म्हणत असते की हो सरोज काकू, मी नक्की असंच करेल आणि मला पण शिकायलाच मिळत आहे तिच्याकडून, त्यामुळे मलाही काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तिच्या एवढी क्वालिटी माझ्याकडे अजूनही येत नाही आहे. तेव्हा आता सरोज म्हणत असते की तेच तर मग तू करायचं आहेस. लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत तुला, त्यानंतर मी तुला अजून मोठे मोठे प्रोजेक्ट देत जाईल, असं आता सरोज श्वेताला बोलत असते. सरोज आता श्वेताला एक आयडिया सुचवते की बघ, आता कला तर ह्या सगळ्या डिझाईन्स करणारच आहेत, परंतु तू सुद्धा तुझी मेहनत घ्यायला स्टार्ट कर. तू सुद्धा तुझी क्रिएटिव्हिटी दाखवून दे सांदेकरांना. तिलाही 8 दिवस मिळाले आणि तुझ्याकडेही 8 दिवस आहेत, त्यामुळे तू कोणाला सांगू नको, परंतु प्रेझेंटेशनमध्ये सगळ्यात छान डिझाईन्स तूच दाखव. ही जर अपॉर्च्युनिटी तुला चांगली मिळाली तर तुझा खूप प्रॉफिट होईल आणि तू अद्वैतच्या मनात सुद्धा जागा मिळवू शकतेस. अशी लालच आता सरोजने श्वेताला दिलेली असते. त्यामुळे आता श्वेता पण विचार करते, असा विचार मी पण करू शकते. खरंच मी डिझाईन बनवू शकते आणि त्यासुद्धा कलापेक्षा खूप सुंदर. ओव्हर कॉन्फिडन्स आता श्वेताचा असतो. श्वेताला फक्त कलाला मागे खेचायचं असतं आणि स्वतःला पुढे जायचं असतं, तेही फक्त अद्वैतच्या मनामध्ये. तर आता कलाही तिच्या कामाला लागलेली असते. कला न्यू डिझाईन्स ड्रॉ करायला घेत असते. तिने डिझाईनचं काम हे सुरूही केलेलं असतं. तर श्वेता बघून घेत असते की कला किती पंक्च्युअल आहे आणि सगळे कामं किती ती व्यवस्थितरित्या मॅनेज करायला लागली आहे. मध्येही काम करते, त्यानंतर तिच्या डिझाईन्सचं पण काम सुरू झालं आहे. सगळे काही ॲडिशनल कामं कला किती छान मॅनेज करते ह्या गोष्टी आता श्वेता बघून घेत असते. तर श्वेताही डिझाईन्स काढायला घेत असते, परंतु कलासारख्या युनिक डिझाईन्स श्वेताला काही जमत नसतात. श्वेताने सगळ्या कलाच्या डिझाईन्सची फाईल्स बघून घेतलेल्या असतात. कलाने इथून मागे किती छान डिझाईन्स प्रोजेक्ट केलेत, किती छान तिने सगळ्या गोष्टी क्रिएटिव्हिटी दाखवल्या आहेत तिच्या डिझाईन्समधून. सगळ्या गोष्टी श्वेताने बघून घेतलेल्या असतात. त्यामुळे श्वेताला आता असं वाटत असतं की मला काही कलापेक्षा भारी करता येणार नाही, त्यामुळे मी काहीतरी वेगळी शक्कल लढवली पाहिजे, असा विचार आता श्वेताच्या डोक्यात येत असतो. त्यामुळे आता श्वेताला एक आयडिया सुचलेली असते आणि ती विचार करत असते की जर मी मोठ्या प्रेझेंटेशनमध्ये कलाची फजिती केली तर, म्हणजे आता ज्या डिझाईन्स कला सगळ्यांसमोर प्रेझेंट करणारे त्या डिझाईन्स जर तिने प्रेझेंट केल्याच नाही तर, असा घाणेरडा प्लॅन आता श्वेताच्या डोक्यात आलेला. श्वेता आता विचारच करते की आता मी ही गोष्ट करतेच. मी आता कला ज्या डिझाईन्स प्रेझेंट करणारे त्याच मी गायब करते.
जेणेकरून कलाची फजिती होईल. ऐन टायमिंगवरती कलाला प्रेझेंटेशन देताच येणार नाही. त्यामुळे अद्वैत आता कलावरती फार चिडेल आणि हातातली डीलसुद्धा निघून गेल्याने चांदेकरांचा लॉस होईल. त्यामुळे सरोज काकू, अद्वैत सगळेजण कलावरती फार चिडतील आणि मग कलाची चांगलीच फजिती होईल. असा प्लॅन आता श्वेताने केलेला असतो. तर आता प्रेझेंटेशनचा दिवस हा आलेला असतो. सगळेजण ऑफिसमध्ये जमलेले असतात. कलाने पण तिची प्रेझेंटेशनची सगळी डिझाईनची फाईल्स वगैरे सगळं काही रेडी केलेलं असतं. श्वेताचा डोळा आता कलाच्या डिझाईन्सवरतीच असतो आणि प्रेझेंटेशन द्यायच्या आत श्वेताला आता कलाच्या डिझाईन्स या गायब करायच्याच असतात. त्यामुळे आता ती फक्त चान्स बघत असते की तिला कधी चान्स मिळतोय. आता कला जेव्हा तिची डिझाईनची फाईल तिथे टेबलवर ठेवते, त्यानंतर रोहिणी आता एक प्लॅन करते. रोहिणी आता कलाला बाजूला घेऊन जाते. कलाला मुद्दामूनच बोलण्यामध्ये गुंतवते आणि तेवढ्या वेळात आता श्वेताने त्या डिझाईन्स गायब केलेल्या असतात. श्वेता आता पटकन जाऊन कलाच्या डेस्कवरच्या सगळ्या फाईल्स त्यामधून चेक करते आणि आता त्याच्यातून डिझाईन्सचं फोल्डर तिने स्वतःकडे घेतलेलं असतं आणि त्यामध्ये आता डिझाईन्सचं फोल्डर नाही आहे असं आता श्वेताने प्लॅन केलेला असतो. तर आता रोहिणीने कलाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असतं आणि जेव्हा तिला कळतं की श्वेताचा प्लॅन झालाय, तिचं जे काम आहे ते करून झालंय, त्यानंतर आता रोहिणी कलापासून परत दूर जाते. तर आता कला तिच्या फाईल्स, पर्स वगैरे सगळं घेते आणि प्रेझेंटेशन हॉलमध्ये येते. सगळेजण हे तिथे बसलेले असतात. स्वामीनाथनही असतात, अद्वैत, राहुल, रोहिणी, सरोज, श्वेता आणि बाकीचे एम्प्लॉईज सगळेजण तिथे जमलेले असतात. कलाला तिचं प्रेझेंटेशन द्यायचं असतं. आता सांगत असते सगळ्यांना की ज्याप्रमाणे मला 8 दिवसांचा कालावधी दिला होता, तेवढ्या वेळेत आता मी त्या प्रोजेक्टप्रमाणे सगळ्या डिझाईन्स रेडी केलेल्या आहेत आणि आता कला त्या डिझाईन्स दाखवायला जाते. तेव्हा आता श्वेताला असं वाटत असतं की वाव, आता ज्या मज्जा येणार आहे, कलाची खूप फजिती होणार आहे आणि कलाकडे आता त्या डिझाईन्सच नाही आहे. त्यामुळे मात्र अद्वैत तिच्यावरती फार भडकणार आहे आणि आता कलाला या ऑफिसमधूनच हकलवून दिला जाईल असं आता श्वेताला वाटत असतं. श्वेता पूर्णपणे खुश असते. तर कला आता तिच्या डिझाईन्स बघत असते. वरच्या फोल्डरमध्ये ती चेक करते तर ते डिझाईन्सच नसतात. त्यामुळे कला जरा बिचकते आणि विचार करत असते की वरच्या फोल्डरमध्ये तर मी डिझाईन्स ठेवल्या होत्या, सगळ्या काही डिझाईन्स तर यातच होत्या, मग त्या कुठे गेल्या? कला आता सगळीकडे शोधाशोध करत असते. कलाची ही धांदळ उडालेली असते आणि अद्वैत विचारत असतो की खरे अगं काय करतेस तू? आपल्या प्रेझेंटेशनची वेळ झाली आहे, तू प्रेझेंट कर तुझ्या डिझाईन सगळ्या. तेव्हा आता कला मात्र पूर्णपणे गडबडून गेलेली असते. तिने तर वरच्या फोल्डरमध्ये ठेवलेल्या असतात सगळ्या डिझाईन्स आणि आता तिथे नसतात. त्यामुळे आता कलाला काय बोलावं हेच कळत नसतं आणि कलाची फजिती होतीये ही गोष्ट श्वेता एन्जॉय करत असते. सरोजलाही आनंद वाटत असतो की चला, अर्थ कलाची फजिती झालीये आणि आता मला परत एक नवीन कारण मिळालं अद्वैत समोर सीन क्रिएट करायला. आता सरोज लगेच भडकते. सरोज आता लगेच मोठा कांगावाच करते आणि म्हणत असते की अद्वैत, अरे हे काय आहे? तुला मी कितीदा सांगितलंय की तू ह्या मुलीवरती का विश्वास करतो? बघ तिची कशी धांदळ उडाली आहे, तिच्याकडे त्या डिझाईन सुद्धा नाहीये. काय प्रकारे हा नक्की? आपण काय इथे टाइमपास करण्यासाठी बसलो आहोत का? तेव्हा आता अद्वैतलाही राग येत असतो कलाचा आणि तो म्हणत असतो की खरे अगं काय चाललंय तुझं? फालतूचा टाइम घेतेस तू आमचा. इथे एवढे स्वामीनाथन सर सुद्धा आलेत, त्यांच्या समोर आपला वेळ जातोय ना. तेव्हा आता कला म्हणते की हो चांदेकर, 1 मिनिट दे, मी लगेच आले. असं म्हणत कला आता तिच्या डेस्कवर जाते आणि तिथून आता एक फाईल घेऊन ती आलेली असते. आता श्वेताला असं वाटत असतं की कला म्हणेल की सॉरी, मला माफ करा, मी ज्या डिझाईन्स बनवल्या आहेत त्या अचानक गायब झाल्या, आता त्या मला सापडत नाहीये आणि आता मी काय करू? असा सगळा कांगावा कला करेल असं श्वेताला वाटत असतं. तो जेव्हा कला येते तेव्हा आता कलाने डिझाईन्सची फाईल आणलेली असते आणि आता कला सगळ्यांसमोर तिच्या त्या छान छान डिझाईन्स तिने केलेल्या असतात त्या ती प्रेझेंट करते आणि कलाने खरंच इतक्या अतिशय छान कलाकृतीने डिझाईन्स काढलेले असतात. त्या डिझाईन्स बघून स्वामीनाथन आणि अद्वैत तर मात्र खूप खुश झालेला असतो. अद्वैतला कलावरती कौतुक वाटत असतं.
कलाने तो मधला टाइमपास काय केला त्याचं कारण अजूनही अद्वैतला कळालेलं नसतं, परंतु कलाच्या डिझाईन्स बघून अद्वैत खूप खुश होतो. तर कलाने एवढ्या सुंदर डिझाईन्स आणल्या कुठून हा प्रश्न श्वेताला पडतो. श्वेता ही खूपच खुन्नस देऊन कलाकडे बघत असते. तिला खूप नवल वाटलेलं असतं की मी तर ह्या डिझाईन्स गायब केल्या होत्या, तरी सुद्धा कलाने ह्या डिझाईन्स इथे कशा काय आणल्या. सरोजचंही आता तोंड गप्प झालेलं असतं. सरोजही पूर्णपणे आता चकित झालेली असते की इतक्या सुंदर डिझाईन्स या मुलीने केल्यात शेवटी. बाकीचे सगळे सुद्धा खूप खुश झालेले असतात. कलाच्या डिझाईन्स नेहमीप्रमाणे सगळ्यांना खूप आवडतात आणि स्वामीनाथन म्हणत असतात की कला मॅडम, म्हणूनच मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जिम्मेदारी देतो. मला माहिती असतं की तुमच्यावर जर ही जबाबदारी टाकली तर तुम्ही तिला छान प्रकारेच हँडल करणार. आणि खरंच मला ज्या प्रकारे डिझाईन्सची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा अधिक सुंदर तुम्ही त्या डिझाईन्स क्रिएट केल्या आणि त्यामुळेच मी डोळे झाकून तुम्हाला ही डील देऊ शकतो. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता हा नवीन प्रोजेक्टचं कामसुद्धा तुम्ही लगेचच करायला घ्यायचं आहे असं आता स्वामीनाथांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे अद्वैतला अतिशय आनंद झालेला असतो की नवीन डील त्याला कलामुळे मिळालेलं असतं. अद्वैत आता कलावरती जाम खुश असतो, तर श्वेताचा मात्र जळफळाट होत असतो. तर कलालाही खूप आनंद झालेला असतो की चांदेकरला माझं एवढं कौतुक झालंय. त्यानंतर तिथून सगळे निघून जातात. श्वेताही तिथून निघून चाललेली असते, परंतु आता कला तिला अडवते आणि कला आता तिला म्हणते की तू कितीही प्रयत्न कर अद्वैतच्या मनामध्ये जागा मिळवण्याची, परंतु ती जागा माझी कायमची फिक्स झाली आहे. त्यामुळे चांदेकरच्या मनात तुला अजिबात एंट्री मिळणार नाहीये आणि तू तो विचारही सोडून दे. मला माहिती आहे की माझ्या त्या आधीच्या डिझाईन्स तूच गायब केल्या. तुझा प्लॅन होता ना की माझी फजिती करून स्वतःला मोठं करून द्यायचं, परंतु खोट्याचं नेहमी खोटंच होतं. त्यामुळे इथून पुढे माझ्या चांदेकरपासून दूर राहायचं. अशी ताकीद आता कलाने श्वेताला दिलेली असते. श्वेता आता तिथून खाली मान घालून निघून जाते. त्यानंतर सुद्धा आता कलाला खूप महत्त्व देत असतो. कलाचं ऑफिसमधलं महत्त्व दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं असतं. सरोजचा प्लॅन असतो की तिचं इम्प्रेशन कमी करायचं, परंतु कलाचं इम्प्रेशन अद्वैतच्या मनात आणि चांदेकरांच्या ऑफिसमध्ये हे वाढतच चाललेलं असतं. कलाला कोणीच मागे खेचू शकत नसतं. अद्वैतला सुद्धा कलावरती प्राऊड फील होत असतं. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे टुडेज एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.